अदखलपात्र गुन्हा नोंदवल्यावर शांत बसू नका. ही पावले उचला. कोणाशी भांडण झालं, कोणी किरकोळ धमकी दिली किंवा शिवीगाळ केली की बऱ्याच वेळेला आपण पोलीस स्टेशनमध्ये जातो, पोलिसांना तक्रार देतो. त्यावेळी पोलीस NC नोंदवून घेतात, म्हणजेच अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का, फक्त NC नोंदवून म्हणजे अदखलपात्र गुन्हा नोंदवून आरोपीवर कोणतीही कारवाई होत नाही. हो, हे 100% खरं आहे. मग NC नोंदवल्यानंतर न्याय मिळण्यासाठी किंवा समोरच्या आरोपीवर कारवाई होण्यासाठी नेमके काय करायचे हे आज आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. अदखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना कोर्टाच्या परवानगीशिवाय तपास करण्याचा किंवा आरोपीला अटक करण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे पोलीस फक्त हा अदखलपात्र गुन्हा नोंद करून घेतात. जर तुम्हाला आरोपीला अद्दल घडवायची असेल किंवा भविष्यात आरोपीने पुन्हा तुम्हाला त्रास देऊ नये किंवा भविष्यात काही गंभीर गुन्हा घडू नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला स्वतःलाच पुढचं पाऊल उचलावे लागेल. पोलीस स्टेशनमध्ये NC दाखल झाल्यावर एक 2-3 दिवसातच संबंधित पोलीस स्टेशनला अर्ज करून माहिती विचारा की दाखल NC बाबत आपण कोणती कारवाई केली आहे. त्यावेळी पोलीस तुम्हाला लेखी कळवतील की आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरिता अमुक अमुक मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर दाखल केले असून या अमुक अमुक तारखेला आपण उपस्थित राहावे व तसे आरोपीला मॅजिस्ट्रेट कोर्टांकडून नोटीसही गेलेली असते. पण जर पोलिसांनी अशी कोणतीही प्रक्रिया पार पडली नसेल तर मात्र तुम्हाला आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करिता पावले उचलावी लागतील. त्यासाठी पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे तुम्हाला पोलीस स्टेशनमधून मिळालेली NCची प्रत घेऊन थेट मॅजिस्ट्रेट कोर्टात जावं लागेल. NCची प्रत ही FIR सारखीच असते. बऱ्याच वेळेला पोलीस त्यांच्या रजिस्टरमध्ये तुमची तक्रार लिहून घेतात आणि म्हणतात की झाला गुन्हा दाखल किंवा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. नाही, कायम लक्षात ठेवा की NCची प्रत ही FIR प्रत सारखीच असते. ज्यावेळी तुम्ही कोर्टात जाल त्यावेळी तिथे वकिलांमार्फत किंवा खाजगी तक्रार, ज्याला प्रायव्हेट कंप्लेंट आपण म्हणतो, ती तुम्हाला कोर्टात दाखल करावी लागेल. जेव्हा तुम्ही कोर्टात ह्या NCच्या बाबतीत खाजगी तक्रार दाखल करता आणि न्यायाधीशांना तुमच्या तक्रारीत तथ्य वाटतं तेव्हा कोर्ट प्रकरणाची गांभीर्यता पाहून पोलिसांना तपासाचे आदेश देऊ शकतं किंवा थेट आरोपीला कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स जारी करू शकतं. याशिवाय जर आरोपी तुम्हाला वारंवार त्रास देत असेल तर तुम्ही पोलिसांकडे प्रतिबंधात्मक कारवाई म्हणजेच चॅप्टर केस दाखल करण्यासाठी दबाव आणू शकता, मागणी करू शकता, ज्यामुळे पोलीस आरोपीकडून शांतता राखण्याचा बॉन्ड लिहून घेतात. लक्षात ठेवा, कायदा हा प्रत्येकासाठी आहे.
फक्त तो वापरण्याची योग्य माहिती आपल्याला हवी. पुढच्या वेळी किंवा जेव्हा केव्हा NC नोंदवाल तेव्हा शांत बसू नका. आपल्या हक्कासाठी कायदेशीर पावलं नक्की उचला. सदर माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.